एक 4.5 वर्षापूर्वी संधी माझ्या हातात आली, पण मी 1.5 महिन्यामध्ये हा बिझनेस समजून घेतला. कारण जसं तुम्हाला येऊन हा बिझनेस सांगितलं गेला, मी सरांचे गेले 3 दिवस जाऊन बसलो. सर म्हटलं सांगा मला हा बिझनेस कसा, प्रोडक्ट कोणते सेल करायचे. पण येऊन असं यायचं का त्यांच्याकडे बुक्स नाही राहायचं. मी जेव्हा जायचो म्हणजे सरांनाही माहित नव्हतं का व्यक्ती कशासाठी घरी येते, कारण माहिती त्यांच्या भावाने दिलेली होती. सरांना माहित की पाहुणं निघून जायचे. तिसऱ्या दिवशी सरांनी विचारलं तुम्ही येता कशासाठी. म्हटलं सर तुमच्याकडे जो बिझनेस आहे तो बिझनेस मला समजून घ्यायचा. असं कोणी आपल्याकडे करत नाही. आपण जाऊन सांगतो, आपण लोकांना समजवतो का तुझा बिझनेस करा तुम्ही श्रीमंत बनणार. माझ्या बाबतीत उलट झालं. मी स्वतः जाऊन सरांचे धन्यवाद मानत खास करून एक बिझनेस सुरुवात केल्यानंतर लगेच बिझनेस समजून घेतला. रोज सकाळी मी सरांच्या घरी जाऊन बसायचो. सकाळ 7 वाजले का घरी जाऊन बसायचो. तुम्ही तो फोन पण नाही करत. मी घरी जाऊन बसायचो कारण मला लवकर श्रीमंत व्हायचं, परिस्थिती बदलवायची. तर मी सकाळी 7ला बॅग घेऊन जाऊन बसायचो. शाळा सुटली का परत 5 वाजता जाऊन बसायचं. सर चला, एक उत्साह होता, एक पूर्ण लाईफस्टाईल बदलवायची. पण सर एक 4 व्हीलर चालवायची. सरांकडे काढतो कार होती. तर मला खूप आनंद वाटायचा की कारमध्ये बसायला भेटतोय बिझनेस करून. तुम्हाला वाटतं असं? तसं तुम्ही पण कधी 4 व्हीलर मध्ये बसली तर तुम्हाला वाटतंय ना छान वाटतंय आपल्याकडे 4 व्हीलर पाहिजे. तुम्ही सरांना विचार चालवता कसं, ट्रॉफिक मधून कशी चालवताय. पण हा व्यवसाय आपल्याला शिकवतो. एक आपला एक देवाप्रमाणे असतं, प्रत्येक गोष्टीला आपल्याला शिकवत असतं. तर माझ्या बाबतीत मी बरोबर 17 ते 18 महिन्यामध्ये 4 व्हीलर घेतली, बरोबर कार परचेस केली. ज्या सरांनी दिलेली देणगी आहे माझ्यासाठी हा व्यवसाय. पण एक कमी दिवसामध्ये 4 व्हीलरचं लाईफ जगतात. पण मी 4 व्हीलर घेतली नाही, 1,36,000 किलोमीटर गाडी चालवली. कारण लोक की कार चालवायची म्हटली 10 वर्षाची नाही चालत. मला जवळपास एक 3.5 वर्ष जाईल 4 व्हीलर घेऊन. पण एक चांगलं लाईफ जगता आलं. म्हणजे जर आपण ही ऑपॉर्च्युनिटी एक संधी जर समजून घेतली तर 100% प्रत्येकाच्या लाईफ मध्ये खूप मोठा सक्सेसचा रेशो आहे. कारण माझं गाव आपल्या एरियामध्ये जाईल सुरगाण्यामध्ये बेलमाळगाव, जिथे गाडी जात नाही. पण एक माइंड मध्ये होतं का इतके लोक जर 4 व्हीलर वापरतात. कारण जेव्हा पावसाळ्यामध्ये आपण रस्त्याने जेव्हा जातो तर 4 व्हीलर वाले पाणी उडवत जातो आपल्याला उडवत. माझ्या मनात यायचं काय हे लोक जर पाणी उडवत आहेत तर आपणही 4 व्हीलर घ्यायला पाहिजे. लाखो लोक जर 4 व्हीलर चालत आहेत तर आपण एक छोटी मोठी कार घेऊ शकत नाही. म्हणजे आपण दुनियेची किती पटीने मागे आहे काय 100%. हा एक चान्स आला आपल्या लाईफमध्ये. तर 100% हा बिझनेस समजून घेणं आणि त्याला ग्रोथ करणं, स्वतः वर्क केलं तर 100% सक्सेस मिळतं. आज जे माझ्या बाबतीत सक्सेस मिळालं, माझं एक ड्रीम आहे का आपलं पेट सुरगाण्यामध्ये असं 4 व्हीलरचं लाईफ, एक चांगलं लक्झरीज लाईफ जास्तीत जास्त लोकांनी जगावं ही माझी इच्छा आहे. कारण मी 13 वर्ष नोकरी केली, मी एकटा लाईफ जगत होतो. पण हे व्यवसायाचे माध्यम होतं. 1500 ते 1800 2000 लोकांच्या हाती हा व्यवसाय गेला. त्याच्यातून 100 लोकांचं लाईफ जरी घडलं तर पुण्याचं काम होईल माझं. का आज मी एकटा लाईफ जगत होतो, आज माझे माध्यमातून कमीत कमी 100 लोकांचं लाईफ जरी श्रीमंत घडलं तर मोठं काम होणार. जर तुम्ही पण ठरवलं तर 100% होणार. खास करून आज छोट्या गोष्टीला जर फॉलो करत गेलं, आज ट्रेनिंग मीटिंग करत गेलं, जीपीएस करत गेलं तर 100% आपण सक्सेस होतो. हा तो सक्सेसचा रेशो आहे. आज अप्लायच्या माध्यमातून आणि जे आज ग्रेट अप्लाय खास करून ज्यांना एज्युकेशनल ग्रुप म्हटलं जातं, आज महेंद्र चौधरी सरांना बद्दल करतो. टाइम टू टाइम सपोर्ट दिलं जातं, टाइम टू टाइम एज्युकेशन दिलं जातं. कारण एज्युकेशन दिलं तर तुम्ही सगळेजण सक्सेस होतात. तर 100% ईश्वरचरणी प्रार्थना कर जेवढे आज जीपीएस मध्ये आहे, आज दर्दी लोक आहेत, 100% तुम्ही पण सक्सेस व्हा. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.